राजा अरे तू इथे काय करतोयस तिकडे शिकल्या आल्या कुठे अरे तर काय बघ लवकर कुठे हा? अरे कुठे? कल सुनो अब देख तो सही ओ विक्रम ने मजाक में बोला कि शीतल आई है ये तो सीरियस ही रह गया पाजी दोषाचा नाही शीतल इथे कधी येईल त्याचा अजिबात काही बरोबर नाही आत्ता कसा बोलला अरे आपली बहीण हाईच डेअरिंग बाज असंच सगळ्यांसमोर प्रपोज आणला नाहीतरी हो आजा अरे गाग साहेबांसमोर गेला तेव्हा पुंगे डॅड झालते याच्या अरे मीच करणार होतो प्रपोज कधी आर्मी तर रिटायर झालो मला स्वप्न बी वाटलं नव्हतं माहितीये की हा अचानक गेला आणि मला प्रपोज करेल आता काय आपल्या भावाचं वाजणार ರಾಹುಲಪ್ಪಿ ಒಂದು ನಿಮಿಷ ನಾವು ಎಲ್ಲರೂ फौजी ಇದ್ದಾರೆ ಯಾರು फौजी आपण ಒಂದು काम करायचे ह्याचे गावाला जायचे ಊರು गावाला जायचे ಮತ್ತು ಕುಣಿದು डान्स करायचे ओ मैं तो ना पंगड़ा करने वाला हूँ बल्ले 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 काय मग आजा लग्न कधी करणार आहे सर अरे लग्न कशाला एकदम डायरेक्ट डेमोज करून आता मी लाईव्ह एक मिनिट काय चाललंय ठीक आहे अरे पेट्टा बाल कसं पेट्टा पेटा झालं पेटा अरकट की भेटलो तू अरकट करतो हे काय उपरणं अरे रे बाबा बघ तर तू चला चला लग्नाची वेळ टळत चाललेला आहे नवरी मुलीला फोन करून लवकर बोलवून घ्या आणि स्वाहा हा लवकर नवऱ्या मुलीला फोन करून बोलून घ्या म्हणजे सुभेदार साहेब सगळ्यांना हाणतात स्वाहा. आजा तू काय पण म्हण तुझ्या लग्नात आम्ही फुल राडा करणार आहे आनो भावानो एक मिनिट पण अजय आपल्याला कानपिराचा मान पाहिजे बर का अरे हो 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 अरे किती काय तुम्हाला हा ट्रेनिंग तरी कम्प्लीट होते का नको ए होय होय आधी लगीन ट्रेनिंगच मग आपल्या आजाच ह्याच्यातलीच तर काही कळणार झालं उघड उघड काय बोलत पण नाही हिने किती जरी लपवलं ना तरी कळायचं राहणार नाही एकटीच काय हसती एकटीच काय बडबडती हिचं काय चाललंय तीच कळण झालं आता तर काहीला भुका पण लागत नाहीत लय अवघड आहे पोरगीच हक्का म्हणते तेच बरोबर आहे लईच लाड झाला हिचा पण आता सगळे मलाच बोलणार आहेत ह्यांच्या कानावर घालू का नाही ह्यांच्या कानावर घातलंच पाहिजे नाहीतर उगाच हातची जायची पोरगी एवढ्या मोठ्या घरात एकुलती एक पोरगी काहीतरी उलट सुलट घडायच्या आधी निकाल लागला पाहिजे ह्यांच्या कानावर घालते आत्ताच जाऊन सांगते यांना आओ जरा ऐकता का सुमन आता काय बोलू नकोस मी अजिबात ऐकायच्या मनस्थितीत नाही का हो? काय झालं काय काम पडलं तेवढी रानातली खतीच कटायचंय एवढं डिपॉझिट भरून बी अजून इंजिनचा पत्त्या नाही उसाला पाणी पाजायचंय नानांच्याकडनं पैसे घेतलं त्याला आता आठवडा झाला येईल की ती कुठं जाते आधी मी काय म्हणते ते ऐका
बोल. मला शितलीचं लय टेन्शन आलंय. अगं तिथं मला पण आलंय. काय होणार आहे काय माहिती. एक मन म्हणते होईल पास, पण मग परत असं वाटतंय की आओ मला वेगळीच काळजी लागून राहिली. आधी तुम्ही माझं ऐकून तरी घ्या की. बोल. शीतल का नाही? ठीक आहे आलीच की. शितले काय ग बोल की जितू काका. काय बोलू. अगं रिझल्ट तुझा टेन्शन आलं आम्हाला. तू काय बी टेन्शन घेऊ नकस. या बारीनं मी पास होत असती बघाच तुम्ही. हं? एवढा कॉन्फिडन्स. मग काय तर मी एखादी गोष्ट ठरवली ना तर ती मिळवती म्हणजे मिळवतीच. काके होते की मी पास. सुरेंद्र पवार आहेत का? बोलवा त्यांना. नाना बाहेर गेल्यात. सॉरी बर का ओळखलं नाही मी. उज्ज्वल बँकेतून आलोय. 10 तारीखहून 8 दिवस झाले. हप्ता थकलाय तुमचा. हो राहिलाय जरा या बारीनं. 2 महिन्यापासून थकलाय हप्ता. आता काय साहेब हप्ता भरायला जरा मागं पुढं होणारच की. हा हो भाषा जरा नीट वापरा. काय झालं साहेब. तुम्ही कर्जदार आहात. पैसे भरता आमचे उपकार नाही करत. हो साहेब खाता एनपीएत तर नाही ना गेलं. राहिला असेल एखादा हप्ता. किती सहज बोलतात. जणू बँक यांच्या घरचीच आहे. नाहीतर काय. बँक घरची नसली ना तरी शेअर्स आहेत आमचं आणि संचालक बी आहे आमच्या. संचालक गावचे असले म्हणून हप्ता भरणार नाही काय? का जप्ती आल्यावर हप्ता भरणार आहे? साहेब जप्ती आणायची म्हणलं ना तरी तशी नोटीस द्यायला लागते रितसर. इथं काय कोणी आता अडाणी राहिलं नाही. आणि तसं बी आता काय मार्च एंड पण नाही. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका. मार्च एंडिंगलाच आम्ही तुमची उमरे झिजवायला यायचं का? एवढं जर वाटत असेल ना तर बँकेत जाऊन हप्ता भरा. आता पैसे आले की भरणारच की हप्ता. हा पण तुमच्याशी का बोलतोय मी? कर्जदार कुठे? तुम्ही त्यांना बोलवून घ्या. शितले फोन लाव ग नानांना. भैया अहो 2 दिवस झालं वाघर लावली पण काहीच सापडलं नाही अजून. टॅलेंट सब्र कर. सब्र का फल मीठा होता है. हा भैया ससा गावला. तसा गावला. भैया फोन उचला की. टॅलेंट गळाला लागलेला मासा तडफडणारच. आपण जेव्हा त्याला सोडू तेव्हा त्याची तडफड थांबणार. तवर होऊ दे वाईज तडफड.